पनीरची कोणतीही डिश घरी बनवायची म्हटलं म्हणजे पनीरची भाजी घ्या, प्रायमरी लेवलचा प्रॉब्लेम काय होत असेल तर तो हा होतो की पनीर चुई होतं एकदम रबरसारखं. त्याच्यासाठी काय करता येईल हे बघा, खूप सोपं आहे. पनीर आपल्याला हवं त्या आकारामध्ये आणि साईजमध्ये कट करून घ्यायचं आणि मस्त डीप फ्राय करून घ्यायचं. पण डीप फ्राय केल्यानंतर ते गरम गरम पनीर डायरेक्ट थंड पाण्यात जाणार. थंड म्हणजे चिल्ड वॉटर नाही, नॉर्मल टेम्परेचरचं पाण्यात जाणार. त्या पाण्यामध्ये टाकायचं, 2 मिनिटं रेस्ट करू द्यायचं आणि लगेच तिथून ते पाणी घट्ट पिळून काढून पनीर बाजूला ठेवायचं. असं केल्यानं पनीर चुई होत नाही, सॉफ्ट सॉफ्ट राहतं छान. आज आपण बनवतोय कढाई पनीर, कारण आपण कढाईत बनवतोय ना म्हणून. यासाठी सगळ्यात आधी आपण घेणार कांदे. कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि परतवून घ्यायचा. परतवून म्हणजे फक्त सॉफ्ट सॉफ्ट झाला पाहिजे, त्याचा रंग नाही बदलला तरी चालेल. आता हा छान परतलेला कांदा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा, पेस्ट बनवून घ्यायची त्याची आणि तो पुन्हा कढईमध्ये तेल टाकून परतून घ्यायचा. परतायचा, छान परतायचा. एकीकडे हे परतत असताना दुसरीकडे बारीक टोमॅटो चिरलेले आपण त्याला पण तेलात टाकून छान सॉफ्ट करून घ्यायचं आणि मग ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. टोमॅटो परतल्यामुळे त्याचा कलर पण बदललेला असतो. आता आपल्याला कलर चांगला हवाय का चव हे आपण ठरवायचं. तोवर आपला कांदा परतला. आता परतलेल्या कांद्यामध्ये ही टोमॅटोची प्युरी, पेस्ट काहीही म्हणा, ते टाकायचं. आता याला पूर्ण एकजीव होईपर्यंत छान परतत राहायचं. परतून झालं, परतत परतत यामध्ये आता सगळे सुके मसाले येणार. हळद, मिरची पावडर, धना जिरा पावडर, थोडा गरम मसाला. मी तर घरात असलेले बरेचसे मसाले वापरते, म्हणजे किचन किंग मसाला, चिकन मसाला, मटन मसाला जो आहे तो. चांगलं लागतं सगळं. मीठ ॲड करायचं आणि हे छान परतायचं थोडंसं तेल सुटेपर्यंत. आता हे बघा, हे आहे आपलं ते रेडी टू मिक्स असतं ना, तसल्या पॅकेट्सना पर्याय. उत्तम पर्याय बरं का, ट्राय करून नक्की बघा. 3-4 चमचे दही घ्यायचं आहे, त्यामध्ये तो 10 रुपयाला येतो ना पनीर मसाला, तो टाकायचा आहे. आता यामध्ये थोडे आपण मसाल्यामध्ये पण टाकलेत, म्हणजे ग्रेव्हीमध्ये उरलेले सगळे मसाले यामध्ये टाकायचे. थोडंसं मीठ, मिरची पावडर, हळद. आता हे सगळं चवीनुसार असतं. हे सगळं दह्यामध्ये एकजीव करून टाकायचं. खूप छान बघा दिसतंय ना, एकदम रेडी टू मिक्स. आपण एकत्र करतो, दुधामध्ये मिक्स करून टाकतो तसं. फक्त हे थोडंसं घट्ट आहे, यामध्ये पाणी जाणार आहे. आपल्या स्वभावानुसार आपण वायात काहीच नाही घालवणार, त्यामुळे पाणी टाकायचंच आहे. तर ते मसाल्याच्या भांड्यात का नाही टाकू, पाणी त्यामध्ये टाकायचं. सगळं मिश्रण छान एकजीव करायचं. मस्त ती ग्रेव्ही एकजीव झाली पाहिजे. याला एक छोटी उकळी काढायची आणि यामध्ये जाणार आता आपला राजा पनीर. याच सेम प्रोसेसमध्ये फक्त वाफवलेले वाटाणे घातले की झालं मटर पनीर. म्हणजे सेम ग्रेव्हीमध्ये तुम्ही बऱ्याच भाज्या बनवू शकता. आज आपण बनवले कढाई पनीर. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, ट्राय करा, फीडबॅक मला द्या. लवकर भेटू, बाय. अरे जाता जाता सबस्क्राईब करताय ना.